तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर लास्ट मंथ मध्येच आम्ही गेलो होतो सिंगापूर, थायलंड, मलेशियाला. तर आमचे फोटो बघून, रील्स बघून तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी आम्हाला विचारलं की तुम्ही कसा प्लॅन केला होता. बऱ्याच जणांनी कॉल केले, मेसेजेस केले. तर आम्ही विचार केला की सगळ्यांना इंडिव्हिज्युअली सांगण्यापेक्षा एक कंप्लीट गाईड तयार करावा की जेणेकरून सगळ्यांनाच तो हेल्पफुल होईल. तर जास्त वेळ वाया न घालवता आपण हा कंप्लीट ट्रॅव्हल गाईड बघूया. ऑलमोस्ट याच्यामध्ये तुमचे सगळे क्वेश्चन्स कंप्लीट करायचा प्रयत्न केलेला आहे आणि जरी याच्यामधून काही राहिलं असेल तर तुम्ही या व्हिडिओमध्ये कमेंट करून आम्हाला तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकता. त्याचे पूर्णपणे आन्सर्स नक्कीच दिले जातील. तर बघूया, वेळ वाया न घालवता बघू आपण की काय काय आहे ते. तर आमचा जो प्लॅन होता तो होता पुणे, थायलंड, मलेशिया, सिंगापूर आणि बॅक टू पुणे. तर ही कंप्लीट ट्रॅव्हल गाईड आहे की ज्याच्यामध्ये विजा आहे, फ्लाईट आहे, हॉटेल आहे, डे वाईज इटिनरी आहे, एक्सपेन्सेस आहेत आणि 11 नाईट्स आणि 12 डेज. अगदी बजेट फ्रेंडली अशी ट्रिप आम्ही केली होती आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. चला बघूया मग. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही पुण्याहून थायलंडला गेलो होतो. डायरेक्ट फ्लाईट बुक केली होती. तर हे काही बेसिक क्वेश्चन्स आहेत की ज्यांना कुठेही ट्रॅव्हल करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा हे क्वेश्चन्स त्यांना येतात की पासपोर्ट लागतो का, विजा लागतो का, फ्लाईट्स कुठून बुक करायच्या, हॉटेल्स कुठून बुक करायचे, हे सगळे काही बेसिक क्वेश्चन्स असतात आणि हे सगळे बेसिक क्वेश्चन्सचेच आन्सर याच्यामध्ये आम्ही दिलेले आहेत. तर थायलंडला पासपोर्ट येस लागतो. विजा आम्ही गेलो होतो लास्ट मंथ मध्ये, त्यावेळी विजा ऑन अरायव्हल होता जून 2024ला. पण आम्ही रेकमेंड करतो की तुम्ही जायच्या आधी प्रॉपर गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला जाऊन, त्या त्या कंट्रीच्या गव्हर्नमेंट वेबसाईटला जाऊन तुम्ही चेक करा की विजा ऑन अरायव्हल आहे का ते. डिक्लरेशन फॉर्म थायलंडसाठी भरला नव्हता आम्ही. फ्लाईट्स इथं लिस्ट दिलेली आहे, तुमच्या सोयीनुसार तुम्ही फ्लाईट बुक करू शकता. हॉटेल बुकिंगसाठी आम्ही कोणते ॲप यूज केले होते तर अगोदा आणि booking.com हे 2 ॲप्लिकेशन्स आम्ही यूज केले होते आणि याच्यावरूनच आम्ही हॉटेल्स बुक केले होते. आणि ही हॉटेलची नावं आहेत की जिथं आम्ही राहिलो होतो. आम्ही इथं या हॉटेलमध्ये का राहिलो होतो, कारण हा साधारण सेंट्रल एरिया आहे. इथून आम्हाला जे पॉइंट्स कव्हर करायचे होते ते जवळ होते आणि ॲक्च्युली आम्ही मोस्टली असे हॉटेल बघत असतो की जिथं आम्हाला जवळ त्याच्या इंडियन फूड भेटेल. मोस्टली इंडियनपेक्षा व्हेज फूड अवेलेबल होईल असे प्लेसेस आम्ही शोधत असतो आणि त्यानुसार आम्ही या हॉटेलला राहिलो होतो. हे हॉटेल्स चांगले आहेत. त्यानंतर करन्सीचा एक खूप मोठा प्रश्न असतो बऱ्याचशा वेळेला. तर आम्ही काय केलं होतं, करन्सीसाठी 1000 USD इंडियातून कॅरी केले होते. प्लस आम्ही 1000 आमचे मल्टी करन्सी फॉरेक्स कार्डमध्ये रिलोड केले होते. तर तुम्ही तुमची जी बँक आहे त्या बँकेचं मल्टी करन्सी फॉरेक्स कार्ड कॅरी करू शकता, ते तुम्हाला तिकडं चालेल. तर आमच्या बाबतीत असं आहे की आमचे दोघांचेही HDFC बँकेमध्ये अकाउंट आहेत. तर त्यानुसार आम्ही HDFC बँकेचंच फॉरेक्स कार्ड कॅरी केलं होतं, मल्टी करन्सी फॉरेक्स कार्ड. त्यानंतर बरेचसे क्रेडिट कार्ड सुद्धा तिथं चालतात. तुमचं विजा कार्ड, त्यानंतर मास्टर कार्ड हे सुद्धा तिथं चालतं. आणि करन्सी तुम्हाला एक्सचेंज करायची असेल तर तुम्ही एअरपोर्टवरही करू शकता किंवा लोकल शॉपमध्येही करू शकता, पण ते ऑथराइज्ड असलं पाहिजे. आणि एक गोष्ट सांगायची की एअरपोर्टवर तुम्हाला थोडासा रेट जो आहे तो कॉस्टली पडतो आणि बाहेर जर तुम्ही लोकल बघितलं तर तिथं तुम्हाला थोडंसं रिझनेबल रेट मिळतो. त्यानंतर सिम कार्डच्या बाबतीत सांगायचं झालं तर सिम कार्ड तुम्ही किती दिवस त्या ठिकाणी जाणार आहे त्यावर डिपेंड करतं. तर आमच्या बाबतीत असं झालं की आम्ही थायलंड, मलेशिया आणि सिंगापूर तिन्हीकडे 4-4 दिवस होतो. तर आम्ही काय केलं होतं, तिथलं लोकल सिम कार्ड घेण्यापेक्षा आम्ही आमचे दोघांचे सुद्धा एअरटेलचे इंटरनॅशनल रोमिंग आम्ही ॲक्टिवेट केलं होतं आणि त्याचा प्लॅन आम्ही कुठला घेतला होता ते सगळं मी इथे डिटेलमध्ये आम्ही दिलेलं आहे. तर तुम्ही असं करू शकता किंवा एअरपोर्टवरून सिम कार्ड घेऊ शकता. त्या त्या कंट्रीचं तुम्हाला जो प्लॅन हवा आहे त्या प्लॅननुसार तुम्ही एअरपोर्टवर खरेदी करू शकता. आणि ऑब्व्हियसली एअरपोर्टवरती थोडंसं कॉस्टली असतं,
तुम्हाला लोकल शॉपमध्ये ऑथराइज्ड घ्यायचं असेल तर तसंही तुम्ही घेऊ शकता. इट टोटली डिपेंड्स ऑन यू. आणि करन्सीच्या बाबतीत अजून एक सांगायचं राहिलं ते म्हणजे काय, की जायच्या आधी तुम्ही तुमचं इंटरनॅशनल जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते सुद्धा तुम्ही एनेबल करून घ्या तुमच्या क्रेडिट कार्डसाठी, की जेणेकरून ते तुम्हाला सोयीस्कर पडेल. आणि ॲप्लिकेशन्स आम्ही कोणते यूज केले तिथे तिकीट बुकिंग करण्यासाठी, तर ते आहे क्लूक. आणि अजून एक आम्ही यूज केलं होतं थायलंडमध्ये, बोल्ट. पण ते आम्ही रेकमेंड करणार नाही, कारण आम्ही ते यूज केलं होतं पण आम्हाला काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागले, त्यामुळे आम्ही ते रेकमेंड नाही करत आहे तुम्हाला. त्यानंतर आम्ही एजंटच्या थ्रू थायलंडची जी ट्रिप आहे ती आम्ही पूर्ण एजंट थ्रू केली होती. तर हे ते एजंट्सचे नाव आहेत, म्हणजे जो पण आमचा जो ट्रान्सपोर्ट आहे तिथं आम्ही कॅब यूज केली होती. आणि ती जी कॅब आहे ती, हे जे ट्रान्सपोर्ट किंवा हे जे एजंटचे नंबर आहेत हे यांनी आम्हाला ट्रान्सपोर्ट प्रोव्हाइड केलं होतं आणि तिथून आम्ही टॅक्सी बुक केली होती. आणि रिगार्डिंग व्हेज फूड, येस, आम्ही जिथं हॉटेलला राहिलो होतो तिथून व्हेज फूड अगदी ॲक्सेसिबल आहे, 10 मिनिट्स वॉकेबल आहे. तर याच्याशिवाय तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट करू शकता थायलंडशी रिलेटेड. आणि ही आहे डे वाईज इटिनरी. आणि इथे तुम्ही बघू शकता की आम्ही डे 1 ला कोणते पॉइंट्स कव्हर केले. पटायटोवर, आर्ट इन पॅराडाईज, अल्कजार शो आणि शॉपिंग. तर याच्यामध्ये अल्कजार शो जो आहे त्याचे तिकीट्स तुम्हाला एजंट थ्रू बुक करावे लागतात. आर्ट इन पॅराडाईजचं पण तसंच होतं. पटायटोवर तुम्ही डायरेक्ट पण बुक करू शकता गेल्यानंतर. त्यानंतर डे 2 पण आम्ही पठायामध्येच होतो. कोरल आयलंड पण एजंट थ्रू पूर्ण किंवा हाफ डे पण आहे, फुल डे पण आहे, तुमच्यावर डिपेंड करतं. तर कोरल आयलंडला तुमच्या सगळ्या वॉटर ऍक्टिव्हिटीज आहेत तिथं तुम्ही त्या करू शकता. सेंच्युरी ऑफ ट्रूथ आहे, म्युझियम आहे तिथं, टेम्पल आहे. त्यानंतर मसाज आम्ही घेतला होता सेकंड डेला. त्यानंतर डे 3 आम्ही हाफ डे पटायामध्ये होतो, हाफ डे बँकॉकमध्ये होतो. तर एलिफंट सफारी केली होती, नुंगनोच विलेज केलं होतं, जेम्स गॅलरी केली होती. आणि नंतर आम्ही आलो होतो बँकॉकला. आणि जी कॅब बुक केली होती, जे लास्ट स्लाइडमध्ये आपण बघितलंय एजंट्सचे नंबर, तिथूनच आम्ही ती कॅब बुक केली होती आणि आलो होतो बँकॉकला. आणि 4th डे बँकॉकमध्ये आम्ही हे पॉइंट्स कव्हर केले होते, फ्लोटिंग मार्केट, सफारी वर्ल्ड, मरीन पार्क आणि वॉटफो टेम्पल. तर एक सांगायचं आहे की ॲक्च्युली थायलंडमध्ये पण एक सफारी वर्ल्ड आहे आणि इकडे सिंगापूरला पण आहे. तर मोस्ट रिकमेंडेड की तुम्ही थायलंडमधलं सफारी वर्ल्ड बघा, अतिशय सुंदर आणि अप्रतिम आहे. तर हे आहे पूर्ण थायलंड विषयी. चला जाऊ आता आपण नेक्स्ट कंट्रीला. नेक्स्ट आम्ही गेलो होतो मलेशियाला. तर थायलंडहून मलेशियाला आम्ही फ्लाईटने गेलो होतो. आणि तर त्याच्यासाठी हे बेसिक क्वेश्चन्स आहेत. पासपोर्ट लागतो, विजा ऑन अरायवल आहे, डिक्लेरेशन फॉर्म भरावा लागतो. आणि विजासाठी सेम गव्हर्नमेंट वेबसाईटला तुम्ही आधी चेक करा, डिक्लेरेशन फॉर्म भरावा लागतो. आणि जायच्या आधी तुम्हाला मलेशिया डिजिटल अरायवल कार्ड भरावं लागतं. फ्लाईट्स सेम लिस्ट आहे, हे ॲप्लिकेशन्स आहेत आणि हे हॉटेल्सचे नाव आहेत. आणि इथं आम्ही सूट बुक केलं होतं, म्हणजे इथे तुम्हाला अगदी ओव्हन पासून फ्रीज पासून सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. तर असं हे सूट होतं, छान होतं. आणि डिटेल आमचे जर हॉटेल्स बघायचे असतील तर डे वाईज आमचे व्हिडिओ आहेत, त्याची लिंक तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये मिळेल. तिथून तुम्ही डिटेल व्हिडिओ बघू शकता आणि तिथे तुम्हाला ते हॉटेल सुद्धा प्रॉपर बघायला मिळतील. आणि करन्सी सेम आहे प्रत्येक ठिकाणी, आम्ही तेच केलं होतं. US$ कॅरी केले होते आणि फॉरेक्स कार्ड, जसं लास्ट टाइम तुम्हाला मी सांगितलं तशीच सेम प्रोसेस आहे. आणि हे जे USD आपण कॅरी केले ते USD तिथे गेल्यानंतर आम्ही एक्सचेंज केले होते तिथल्या करन्सीमध्ये. सिम कार्ड पण सेम आम्ही एअरटेलचं केलं होतं, तुम्ही तिथे गेल्यानंतर लोकल शॉपमध्ये किंवा एअरपोर्टवर घेऊ शकता. ॲप्लिकेशन्स क्लूक. आणि इथं मलेशियामध्ये फक्त एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे तिथं आम्ही ट्रान्सपोर्टसाठी ग्रॅब नावाचं ॲप्लिकेशन यूज केलं होतं. आणि अतिशय सुंदर आणि काय म्हणतात त्याला, अतिशय कन्व्हिनियंट असं हे ॲप्लिकेशन आहे आणि कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. आणि आम्ही हे तुम्हाला रिकमेंड करतो. फक्त एवढंच की तुम्हाला तुमची लोकेशन अगदी प्रिसाईज टाकायची आहे. आणि हे सुद्धा बजेट फ्रेंडली आहे की तुम्ही ग्रॅब ॲप्लिकेशन यूज करा, दॅट इज बेस्ट फॉर ट्रान्सपोर्ट.
आणि व्हेज फूड इझिली अवेलेबल आहे. हां, आणि व्हेज फूडसाठी आम्ही ग्रॅबचं फूड ॲप्लिकेशन, म्हणजे तेच ॲप्लिकेशन आहे, तिथून तुम्ही फूडही ऑर्डर करू शकता. तर तिथून आम्हाला व्हेज फूड इझिली मिळालं. इट्स ऑल अबाउट मलेशिया. आता डे वाईज बघू आपण मलेशिया. तर फर्स्ट डे KLला होतो आम्ही. KLमध्ये आम्ही पेट्रोनस ट्विन टॉवर बघितला, कारण आमचा सकाळी आम्ही बँकॉकहून KLला आलो, तर हाफ डे आमची जर्नी झाली आणि संध्याकाळी आम्ही ट्विन टॉवर बघितला होता. सेकंड डेजला बाटू केव्स, गेंटिंग हायलंड, बर्जाया टाइम स्क्वेअर मॉल, आणि डे 3 पिंक मॉस्क, लिटल इंडिया, KL टॉवर आणि चायना टाउन. तर हे आम्ही डे वाईज कव्हर केले होते. त्यानंतर आम्ही मलेशियाहून आलो सिंगापूरला. तर मलेशिया टू सिंगापूर आम्ही केली होती बस, आणि आम्ही बसनी आलो. तर सिंगापूरशी रिलेटेड हे बेसिक क्वेश्चन सेम. पासपोर्ट लागतो, आणि हे जे आहे सिंगापूरचा विजा हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण सिंगापूरचा जो विजा आहे तो 1 मंथ आधी तुम्हाला प्रोसेस करावा लागतो. त्यासाठी आम्ही विजा एजंट बघितला होता, आणि त्याच्यासाठी इथं दिलेलं आहे आम्ही की कुठून आम्ही विजा बुक केला. तर इथं दिले पुणे BTW विजा सर्व्हिस. तर ऑलमोस्ट 1 महिना आधी तरी तुम्ही ही प्रोसेस करा. मग ते तुम्हाला सगळे सांगतील काय डॉक्युमेंट्स वगैरे लागतात, आणि मग तुम्हाला विजा तुम्हाला मिळून जाईल. डिक्लेरेशन फॉर्म भरावा लागतो. फ्लाईट्स सेम लिस्ट दिलेली आहे. हॉटेल बुकिंग ॲप तिन्हीकडे पण सेमच आहे, तिथूनच आम्ही हॉटेल बुक केले होते, आणि ऑलमोस्ट 1 मंथ आधी आम्ही सगळे हॉटेल्स आणि फ्लाईट बुक केल्या होत्या. आणि हे हॉटेलचे नाव आहेत. आणि तुम्ही आमचे थायलंड आणि मलेशियाचे हॉटेल नाही यूज केले तरी चालेल, पण मोस्ट रिकमेंडेड की तुम्ही सिंगापूरमधलं हे हॉटेल जे आहे ते आमचं खूप छान होतं. कारण का, तर इथून 2 MRT स्टेशन, जसं की रॉचर MRT स्टेशन आणि लिटल इंडिया MRT स्टेशन अगदी जवळ होते. आणि जर सिंगापूरला तुम्ही जर सिंगापूरचा आमचं व्हिडिओज बघितले तर आम्ही अतिशय बजेट फ्रेंडली असं हे ट्रॅव्हल केलं होतं. त्यामुळं हे मोस्ट रेकमेंडेड आहे. जर तुम्ही या एरियामध्ये, असं नाही म्हणत की तुम्ही आम्ही जे हॉटेल बुक केलं होतं तेच हॉटेल बुक करा, पण जर तुम्ही या एरियामध्ये बुक केलं तर कधीही चांगलं राहील. त्यानंतर करन्सी सेम US डॉलर आणि फॉरेक्स कार्ड. तुम्हाला सांगितलं की तिन्हीमध्ये, म्हणजे तिन्ही कंट्रीजसाठी आम्ही तेच केलं होतं. 1000 USD आणि 1000 फॉरेक्स कार्ड. आणि सिम कार्ड सेम प्रोसेस. ॲप्लिकेशन्स आम्ही क्लूक यूज केलं होतं. आणि याच्यामध्ये आम्ही जे युनिव्हर्सल स्टुडिओ आहे त्याचे तिकीट्स आम्ही प्री बुक केले होते. प्री बुक म्हणजे साधारण 2 दिवस आधी वगैरे केले असतील. आणि ट्रान्सपोर्ट इथं आम्ही पूर्णपणे ट्रान्सपोर्ट हा MRTने केला. अगदी डे 1 पासून ते लास्ट डे पर्यंत, म्हणजे तिथून म्हणजे सिंगापूरहून पुण्याला येण्यापर्यंत, म्हणजे जो प्रवास आहे, म्हणजे फर्स्ट डे टू लास्ट डे, तो सगळा प्रवास आम्ही MRTने केला. आणि ट्रस्ट मी गाईज, अतिशय सुंदर, अतिशय बजेट फ्रेंडली आणि अतिशय कन्व्हिनियंट अशी सिंगापूरची MRT आहे. आणि तिथं त्यांचे व्हॉलंटियर्स असतात की जे तुम्हाला हेल्प सुद्धा करतात, आणि खूप इझी आहे त्यांची MRT. तुम्ही तिथं विचारलं तर व्यवस्थित तुम्हाला कळेल. आम्ही ॲक्च्युली 3 दिवसाचा पास घेतला होता MRTचा, दोघांनी सुद्धा. तर खूप कन्व्हिनियंट आम्हाला वाटलं ट्रान्सपोर्ट हा. आणि व्हेज फूड सिंगापूरमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. व्हेज फूडसाठी तुम्हाला इझिली अवेलेबल होईल. आणि त्यानंतर आहे सिंगापूर डे वाईज. तर फर्स्ट डे आम्ही मलेशिया टू सिंगापूर बाय बस आलो होतो. तर त्याचे तिकीट आम्ही मलेशियामध्येच बुक केली होती. तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ती आधीच बुक करा, कारण बऱ्याच वेळेला इमिग्रेशनच्या वेळेला ते विचारतात. त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही रेकमेंड करू की तुम्ही आधीच बुक करा. आणि सेकंड डेला आम्ही हे पॉइंट्स कव्हर केले होते. फोर्टिस कॅनोपी, चायना टाउन, गार्डन बाय बे, क्लाउड फॉरेस्ट, नाईट लाईफ. तर यातले बरेचसे शो हे फ्री आहेत, काही आहेत ते पेड आहेत. तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला काय काय बघायचंय, काय काय नाही. याचे सगळे डिटेल व्हिडिओ आहेत, तुम्ही बघू शकता. त्यानंतर डे 3 ला आम्ही सेंटोसा, सी ॲक्वेरियम आणि मर्लाईन वॉटर लाईट आणि साऊंड शो बघितला होता. डे 4 ला हे पॉइंट्स बघितले होते. डे 5 सिंगापूरचं एअरपोर्ट बघितलं होतं, ते सुद्धा अतिशय सुंदर.
जगातलं सगळ्यात सुंदर एअरपोर्ट आहे असं म्हणलं तरीही चालेल. आणि त्यानंतर या सगळ्या लिंक आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही या आमच्या युट्यूबच्या लिंक आहेत, याच्यामध्ये सगळं तुम्ही डे वाईज आम्ही कसा प्लॅन केला होता, कसे पॉइंट्स बघितले होते आणि ज्या काही आमच्या टिप्स आहेत त्या सुद्धा याच्यामध्ये सांगितल्या आहेत. तर तुम्ही जायच्या आधी या सुद्धा रेफर करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं एक्सपेन्स, तर इथं हा सगळा एक्सपेन्स तुम्हाला आम्ही दिलेला आहे. सगळा म्हणजेच हॉटेलसाठी किती पैसे लागले, फ्लाईटसाठी किती पैसे लागले हे इथं दिलेलं आहे. आणि हॉटेल 2 लोकांच्या हिशोबाने आहे, फ्लाईट्स 2 लोकांच्या हिशोबाने आहे. आणि इकडं डाव्या बाजूला जे दिलेले आहेत ते थायलंड, मलेशिया, सिंगापूर हे पर हेड आम्हाला लागलेले आहेत. आणि टोटल पर हेड फक्त आम्हाला एवढा खर्च आलेला आहे, इथं तुम्ही बघू शकता. आणि हा खर्च जो आहे हा आमचा शॉपिंग वगैरे सगळं सगळं इन्क्लुडिंग आहे. म्हणजे अवघ्या 1.5 लाखामध्ये आम्ही सिंगापूर, मलेशिया आणि थायलंड या 3 कंट्रीज फिरलेलो आहे. आणि सगळं तुम्हाला व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. तुमच्या बेसिक क्वेश्चन्सच्या आन्सर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त एकच आहे की आम्ही मलेशिया टू सिंगापूर बाय बस गेलो होतो. बाकी सगळं आमचा फ्लाईटचं आहे. तर तुम्ही असा प्लॅन करू शकता. आणि जर तुमच्या काही याच्यामध्ये क्वेरीज असतील, काही पण क्वेश्चन्स असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. त्याचे नक्कीच आन्सर्स दिले जातील. तर मग तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.